काद्री हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे ते बाळ वारलेलं आहे. आता त्याची चौकशी समिती करावी लागते. काद्री हॉस्पिटल मल्टीस्पेशालिस्ट असताना मग त्या बाळाला उपचार का नाही मिळाला? काद्री हॉस्पिटलची जबाबदारी होती. त्या पत्र पाठवून सुद्धा अर्भकाच्या बाबतीत त्यांनी उत्तर देत नाही. मला असं वाटतं समितीने त्या काद्री डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोची 4 वेळा ऑपरेशन झालं त्यांच्या चुकीमुळे. फार परीक्षा क्या विषय बोलू 2022 रोजी काद्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल या ठिकाणी माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली. त्या डिलिव्हरीमध्ये एक बाळ जन्मला काद्री हॉस्पिटलमध्ये. बाळ जन्मल्यानंतर 48 तास त्या काद्री हॉस्पिटलमध्ये बाळ होता. मग त्या डॉक्टराची जबाबदारी होती, कारण काद्री मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल होता. मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल असताना काद्री डॉक्टरांना वारंवार सांगून की हा बाळ रडतो आहे, वारंवार सांगून डॉक्टरांनी त्याला दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यानंतर 48 तास वाया गेल्यानंतर मग आम्ही स्वतःवर मेहता हॉस्पिटलला या ठिकाणी त्या बाळाला घेऊन गेला. मग मेहता हॉस्पिटल त्या ठिकाणी मेहता डॉक्टरचं असं म्हणणं होतं की हा बाळ क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं नाही, तात्काळ याला तुम्ही ICUमध्ये शिफ्ट करा. मग तिथून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेला. सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेल्यानंतर शेवटी सिव्हिल डॉक्टरांनी प्रयत्न करून सुद्धा त्या बाळाची मृत्यू झाली. माझं सांगायचं तात्पर्य हे आहे की एखादा हॉस्पिटल काद्री हॉस्पिटल मल्टीस्पेशालिस्ट असताना मग त्या बाळाला उपचार का नाही मिळाला? काद्री हॉस्पिटलची जबाबदारी होती त्या बाळाला उपचार करायची, आणि तसं झालं नाही. आज त्याच हॉस्पिटलमध्ये माझ्या बायकोची 4 वेळा ऑपरेशन झालं त्यांच्या चुकीमुळे. मग माझ्या बायकोच्या बद्दल समितीने रिपोर्ट देते. मग अर्भकाच्या बाबतीत आम्ही वारंवार समितीला विचारत आहे, पोलिसांना वारंवार पत्र पाठवत आहे की अर्भकाच्या बाबतीत तुम्ही उत्तर द्या. समिती नाकारते उत्तर द्यायला. मी स्वतःहून डीन साहेबांना भेटलो. साहेब म्हणलं आम्ही तुम्हाला अर्भकाच्या बाबतीत विचारत आहे, समितीने अर्भकाच्या बाबतीत उत्तर का देत नाही? त्याने म्हणलं मी समितीला विचारतो, मी सांगतो आहे. वारंवार पोलिसांना पत्र पाठवून सुद्धा अर्भकाच्या बाबतीत त्यांनी उत्तर देत नाही. मला असं वाटतं समितीने त्या काद्री डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. 2022 आहे, तुम्ही आता किती 4 वर्ष झाले? हां 4 वर्ष झाले साहेब. आम्ही प्रयत्न चालू होता आमचा की आम्ही ऐका ना, आणि पोलिसांना वारंवार सिटी साहेबांना भेटून पोलिसांना कळवून पोलिसांनी आम्हाला फार मदत केली. म्हणजे माझ्या मिसेसच्या मार्फत अहवाल भेटता आम्हाला त्यांच्या काद्री हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे ते बाळ वारलेलं आहे. आता त्याची चौकशी समिती करावी लागते. मग समितीने अर्भकाच्या बाबतीत का उत्तर देत नाही? कदाचित आम्हाला असं वाटतं आहे की समितीने डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये स्पष्ट आहे. तुम्हाला वाटलं तर मी अहवाल देतो तुम्हाला. माझ्या मिसेसच्या मार्फत मी अहवाल देते. मग अर्भकाच्या बाबतीत का देत नाही? 4 वेळा ऑपरेशन झालं म्हणतात तुम्ही. अजून 4 ते सिझर केले. सिझर केल्यानंतर त्या सिझरच्या ठिकाणी वारंवार पाणी येते. त्या संदर्भात मी डॉक्टरांना सांगितलं. त्याने म्हणलं का की चालताना काय. दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या PNews 24 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.